Hello students, in previous video lecture we discussed about characteristics of S block elements and P block elements. I think group number 17 and 18 are completed. Okay, first of all we already know the periodic table it is classified into 4 blocks, that is S block, P block, D block, F block. S for sharp, P for principal, D for diffused, F for fundamental. Okay, S block which consists 2 groups, that is group number first, group number second. Group number first contains alkali metals, group number second contains alkaline earth metals. Okay, both are electropositive metals. Electropositive means जे इलेक्ट्रॉन देऊ शकतात, बघा जे इलेक्ट्रॉन देऊ शकतात ते इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात. इलेक्ट्रॉन डोनर जे असतात ते इलेक्ट्रोपॉझिटिव्ह त्यांना म्हणायचं, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. आणि इलेक्ट्रॉन घेणारे जे असतात ते इलेक्ट्रॉन निगेटिव्ह असतात. एस ब्लॉक वाले सगळे एलिमेंट जे आहेत ते इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मध्ये येतात. एस ब्लॉक वाले सगळे एलिमेंट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मध्ये येतात. कसे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मध्ये येतात तुम्ही सांगू शकता की आता फॉर एक्झाम्पल लिथियम घ्या, सोडियम घ्या, दुसऱ्या ग्रुपचा मॅग्नेशियम घ्या, कॅल्शियम घ्या. तुमच्या असं लक्षात येईल लिथियम 2,1 ॲटॉमिक नंबर 3 म्हणजे हा एक इलेक्ट्रॉन देऊ शकतो, म्हणजे डुप्लेट कंप्लीट होते. सोडियम घेतलं तर 2,8,1 ॲटॉमिक नंबर 11 2,8,1 म्हणजे हा एक इलेक्ट्रॉन देऊ शकतो, म्हणजे 2 आणि 8 बाकी राहू शकतात. बरं, ऑक्टेट कंप्लीट होते. मॅग्नेशियम घेतलं तर 2,8,2 ॲटॉमिक नंबर 12 असतो, बरोबर. म्हणजे तो 2 इलेक्ट्रॉन जो आहे तो देऊ शकतो, म्हणजे हा तर काय 2 आणि 8. म्हणजे एस ब्लॉक वाले सगळे एलिमेंट जे असतात ते इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजे इलेक्ट्रॉन देणारे. का देतात? त्यांच्याकडे शिल्लक आहे, शिल्लक असल्यामुळे ते देऊन टाकतात आणि ऑक्टेट आपण कंप्लीट करून स्टेबल होतात, बरोबर. त्यामुळे एस ब्लॉकचे हे पॉईंट आपल्याला दिला होता, इलेक्ट्रोपॉझिटिव्हचा तो सांगितला. बाकी व्हॅलन्सीचा पॉईंट आपण कव्हर केलेलाच आहे. व्हॅलन्सी 1 असते ग्रुप फर्स्टची, व्हॅलन्सी 2 असते ग्रुप सेकंडची. व्हॅलन्सी म्हणजे लास्ट इलेक्ट्रॉनची जी संख्या आहे ती म्हणजे व्हॅलन्सी असते. फॉर एक्झाम्पल सोडियम घेतलं 2,8,1 शेवटच्या मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? एकच आहे, म्हणजे व्हॅलन्सी एकच. त्यानंतर लिथियम 2,1 शेवटच्या कक्षेत इलेक्ट्रॉनची संख्या एकच, म्हणजे व्हॅलन्सी एकच. त्याच पद्धतीने मॅग्नेशियम 2,8,2 शेवटच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या 2 म्हणून व्हॅलन्सी 2. या पद्धतीनं एस ब्लॉकची माहिती बघितली. आणि पी ब्लॉकची आपण चालू केलेली होती, त्यामधला ग्रुप 17 आणि 18 पर्यंत मला वाटते झालेले, बरोबर. पी ब्लॉक कन्सिस्ट ग्रुप नंबर किती 13 to 18 एक्सेप्ट हेलियम सोडून. जे क्लासला सांगितलेलं आहे हेलियम का सोडायचं ते सांगितले, बरोबर. त्यानंतर आपण 18 ची माहिती बघत होतो, ग्रुप नंबर 18. अजून एक पॉईंट महत्त्वाचा आहे की एस अँड पी ब्लॉक यांना एकत्रितपणे असं म्हणतात. हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. एस अँड पी ब्लॉक या दोघाही ब्लॉकच्या इलेमेंटना एकत्रितपणे नॉर्मल किंवा रिप्रेझेंटेटिव्ह इलेमेंट्स असं म्हटलं जातं. रिप्रेझेंटेटिव्ह इलेमेंट्स असं म्हटलं जातं कुणाला? एस आणि पी ब्लॉक वाल्या इलेमेंट्सना. का म्हटलं जातं? नॉर्मल म्हणजे नॉर्मलचा अर्थ समजतो. रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे काय रिप्रेझेंट करतात? ते इलेमेंट काय रिप्रेझेंट करतात? जनरली मेटल्स आणि नॉन मेटल्स रिप्रेझेंट करतात. मेटल्स नॉन मेटल्स रिप्रेझेंट करतात, म्हणून त्यांना एस आणि पी ब्लॉक वाल्यांना काय म्हटलं पाहिजे? नॉर्मल आणि रिप्रेझेंटेटिव्ह इलेमेंट म्हटलं पाहिजे. जनरली एस ब्लॉक वाले मेटल्स रिप्रेझेंट करतात, पी ब्लॉक वाले मेटल्स अधिक नॉन मेटल रिप्रेझेंट करतात. त्यामुळे कंबाईन मध्ये त्यांना आपण म्हणतो नॉर्मल
किंवा रिप्रेझेंटेटिव्ह इलेमेंट हा एक पॉईंट आहे जो बऱ्यापैकी एमसीक्यू वगैरे विचारला जातो. ठीक आहे. त्यानंतर ग्रुप 18 म्हणजे जो आहे तो इनर्ट गॅसेस. आता हे आपलं झालेलं आहे. 18वा जो ग्रुप आहे तो इनर्ट गॅसेस. ग्रुप नंबर 18 इज कॉल्ड एज इनर्ट गॅसेस. इनर्ट गॅसेस कोणते आहेत? हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन. हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन या पद्धतीने हे इनर्ट गॅसेस आहेत. इनर्ट गॅसेस का म्हटलं जातं किंवा नोबेल गॅसेस का म्हटलं जातं? ते कुठल्याही केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेत नाहीत. तर तुम्ही म्हणाल का भाग घेत नाही? त्यांना पुढे अडवलंय का भाग न घेण्यापासून? तर त्याचं एक्सप्लेनेशन देतो ना. हेलियम ॲटॉमिक नंबर 2 कॉन्फिगरेशन 2, निऑन ॲटॉमिक नंबर 10 कॉन्फिगरेशन 2,8 या पद्धतीनं आर्गॉन ॲटॉमिक नंबर 18 2,8,8 बरोबर. तुम्ही क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉनचं कुणाचंही काढा तर तुमच्या लक्षात एक गोष्ट अशी येईल की हेलियमचं टाइप ऑफ प्लेट आहे डुप्लेट म्हणजे त्याच्या शेवटच्या कक्षात किती इलेक्ट्रॉन्स पाहिजे? 2 इलेक्ट्रॉन्स पाहिजे. असं हेलियमचं डुप्लेट कंप्लीट आहे. आणि बाकी निऑन पासून रेडॉन पर्यंत जर घेतलं तुम्ही काही केलं तरी शेवटच्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन बसणार. शेवटच्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन बसणार म्हणजे यांचं काय कंप्लीट आहे? ऑक्टेट कंप्लीट आहे. ऑक्टेट कंप्लीट म्हणजे 8 इलेक्ट्रॉन्स आहेत अष्टक. मग ऑक्टेट कंप्लीट असेल तर त्यांना इलेक्ट्रॉन ते घेऊ शकतात का? बाहेरून कोणाचा इलेक्ट्रॉन इनकमिंग घेऊ शकतात का? नाही. किंवा स्वतःचा इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देऊ शकतात का? आउटगोईंग नाही देऊ शकत का? ते स्टेबल आहे. जे स्टेबल आहे त्यांना गरज नाही इलेक्ट्रॉन कोणाला द्यायचे, कोणाकडनं इलेक्ट्रॉन घ्यायची. त्यामुळे ते कुठल्याही केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेत नाही. म्हणून इनर्ट म्हणतात. इनर्ट म्हणजे न्यूट्रल राहायचं. आपण कोणाला पार्टी द्यायची नाही, दुसऱ्याची पार्टी खायची, न्यूट्रल राहायचं. म्हणून इनर्ट गॅसेस न्यूट्रल. इलेक्ट्रॉन कोणाला द्यायचा नाही, दुसऱ्याचा इलेक्ट्रॉन घ्यायचा नाही. म्हणून त्यांना इनर्ट किंवा न्यूट्रल गॅसेस किंवा नोबेल गॅसेस, मराठीमध्ये निष्क्रिय वायू किंवा राजवायू असं म्हटलं जातं. हे 18व्या ग्रुपमध्ये. याच्यानंतर व्हॅलन्सी या ग्रुपची जी आहे तुम्ही म्हणाल आता व्हॅलन्सीची एक कन्सेप्ट सांगितली होती या ब्लॉकला. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन आउटर मोस्ट शेल. शेवटच्या कक्षेतल्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे व्हॅलन्सी. व्हॅलन्सीची दुसरी कन्सेप्ट 8 मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन आउटर मोस्ट शेल. 8 मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन आउटर मोस्ट शेल. आउटर मोस्ट म्हणजे शेवटची आउटर स्पेलिंग चुकलं करेक्ट करा. आउटर मोस्ट शेल बरोबर. ज्या वेळेला 8 पैकी 4च्या पर्यंत गेलं बघा. आता मी थोडंसं इलॅबरेट करतो. व्हॅलन्सी फॉर एक्झाम्पल आपण मॅग्नेशियम जर पकडलं तर 2 8 2 जास्त विचार करायचा नाही. व्हॅलन्सी 2. सोडियम पकडला, सोडियम 2 8 1 शेवटच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन म्हणजे व्हॅलन्सी जास्त विचार करायचा. पण शेवटच्या कक्षेत 4 पेक्षा जास्त गेलं म्हणजे आता समजा ॲल्युमिनियम घेतलं 2 8 3 ॲल्युमिनियम ॲटॉमिक नंबर 13 2 8 3 शेवटच्या कक्षेत इलेक्ट्रॉनची संख्या 3 आहे. व्हॅलन्सी 3. इथपर्यंत तुम्हाला व्हॅलन्सीची कन्सेप्ट कळली. इथं 8 मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन आउटर मोस्ट शेल. आता इथं जर 5 आलं तर तुम्ही 5 व्हॅलन्सी म्हणू शकत नाही. 8 पेक्षा 8च्या निम्म किती 4 पर्यंत चालते बरं का. 4 पर्यंत चालते. 5 6 7 8 ला तुम्ही व्हॅलन्सी 5 आहे व्हॅलन्सी 6 आहे असं म्हणू शकत नाही. 5 आलं की दूर लावायचा. समजा आता कोणता आहे फॉस्फरस ॲटॉमिक नंबर 15 2 8 5 बरोबर. 5 आलं की व्हॅलन्सी 5 आहे म्हणायची नाही. कसं म्हटलं शेवटच्या कक्षेत इलेक्ट्रॉनची संख्या 5 म्हणून 5 व्हॅलन्सी असं म्हणायचं नाही. 4 पर्यंत ठीक आहे. 5वा आलं की हळू लावायचं. कुठला 8 मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन आउटर मोस्ट शेल. आता 5 आलं आता ह्याची काढूया की शेवटच्या कक्षेत तुम्ही कुठली जरी घेतली तरी 8च आहे म्हणजे 8 वजा 8 व्हॅलन्सी किती 0. व्हॅलन्सी किती 0. 5च्या पुढे गेलो 5 आणि 5च्या पुढे आलं शेवटच्या कक्षेतले असे इलेक्ट्रॉन
की हळू लावायचा. 5च्या 8 मध्ये आलं तर काय करायचं, सरळ मोजायचं. सिलिकॉन घेतला, ॲटॉमिक नंबर 14, 2, 8, 4. जास्त लोक चालवायचं व्हॅलेन्सी 4, व्हॅलेन्स ॲल्युमिनियमची 3, मॅग्नेशियमची 2, सोडियमची 1. हळू लावायचं. 5 आलं की हळू लावायचं. असं व्हॅलेन्सीची ह्या अँगलने सुद्धा काढली जाते. ते सांगण्याचं कारण काय, आपल्याला हे लागणार आहे. 18 ग्रुपची व्हॅलेन्सी किती असते, 0. 18 ग्रुपची व्हॅलेन्सी किती, 0. आता लक्षात या पद्धतीनं हेलियमची काय 2 मार्क परंतु हेलियम 18 ग्रुपमध्ये आपण फक्त नावावर ठेवतो प्रॉपर्टीजनुसार. हेलियमची व्हॅलेन्सी तुम्ही मग इथं 2 म्हणू शकता किंवा 2 वजा 2 0 म्हणू शकता. असं काय नाही. तुम्हाला ती कन्सेप्ट अजून डिटेल रेडॉक्स रिएक्शनच्या चॅप्टरमध्ये होणार आहे. फक्त आता मी थोडंसं सांगितलं, जास्त डिटेलमध्ये गेलेलो नाही. यानंतर हा ग्रुप नंबर काय झाला, 18वा. यानंतर ग्रुप नंबर 17चा आपण बघितले. ग्रुप नंबर 17 जो आहे तो काय असतो, ग्रुप नंबर 17ला म्हणायचं आहे हॅलोजन्स. हॅलोजन्स म्हणजे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, अस्टॅटिन. बरोबर की नाही. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, अस्टॅटिन हा हॅलोजनचा ग्रुप आहे. ग्रुप नंबर 17. ग्रुप नंबर 18 नोबेल गॅस, जो आता आपण बघून झालेला होता. बरोबर. पी ब्लॉकची माहिती बघतोय. पी ब्लॉक मध्ये मेटल्स असतात, नॉन मेटल्स असतात, मेटलॉइड्स असतात, गॅसेस असतात. बरोबर. पी आणि एस एकत्रितपणे नॉर्मल रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट असं म्हणायचं. हे बेसिक डाटा सांगितला. त्यानंतर 13 ते 18 एक्सेप्ट हेलियम ही ग्रुप पासून सुरुवात होते, ब्लॉक पासून सुरुवात होते. 13 ते 18 एक्सेप्ट हेलियम. त्यानंतर 18वीची माहिती झाली. आता 17वीची माहिती आपण लास्टला बघितली तरी 1 मिनिटात सांगतो. 17 ग्रुप जो आहे तो हॅलोजनचा ग्रुप. हॅलोजन्स असं म्हणायचं. 17 ग्रुपला काय म्हणायचं, हॅलोजन्स असं म्हणायचं. हॅलोजन्स असं म्हणायचं. ठीक आहे. हॅलोजन जो आहे तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप आहे. सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्ह का आहे तर तुम्हाला आता सांगितले इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजे कोण, इलेक्ट्रॉन येणारे. ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉन शिल्लक असतात ते दुसरं देतात. आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे कोण, इलेक्ट्रॉन घेणारे. त्यांना घ्यायची काय गरज आहे तुम्हीच बघा. फ्लोरीन ॲटॉमिक नंबर किती 9, कॉन्फिगरेशन या बाजूला घेतो 2,7. क्लोरीनचं म्हणतो लिहितो ॲटॉमिक नंबर 17, 2, 8, 7. म्हणजे तुम्ही असं ब्रोमीन, आयोडीन, अस्टॅटिन पर्यंत जरी गेला तरी त्यांच्या शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन्स मिळणार आहेत तुम्हाला, 7 इलेक्ट्रॉन्स मिळणार आहेत. मग 7 इलेक्ट्रॉन्स मिळणार आहे, मग त्यांना ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, एकाच इलेक्ट्रॉनची गरज आहे ना. मग त्यांनी 1 इलेक्ट्रॉन घेतला पाहिजे. घेणार ना, ते घेतला की इलेक्ट्रॉन घेतला. आलं का लक्षात, घेतला की इलेक्ट्रॉन घेतला. म्हणून फ्लोरीन असेल, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, अस्टॅटिन यांना 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. ते इलेक्ट्रॉन्स घेतात म्हणून ते इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स आहेत. ठीक आहे. व्हॅलेन्सी किती मग बाळांना सांगता येईल. व्हॅलेन्सी किती 7 म्हणणार का, 5च्या पुढे गेले. 5च्या पुढे गेले म्हणजे 8 वजा 7. ते -1 वगैरे आहे की नाही ते आपण रेडॉक्स रिएक्शनमध्ये शिकू. ऑक्सिडेशन नंबरची कन्सेप्ट बरं का. आता फक्त एक लक्षात ठेवा, ते एनसीआरटी वाचायचा आणि म्हणाल -1 लिहिले. -1 ऑक्सिडेशन नंबर असतो, तो आपण नंतर रेडॉक्स रिएक्शनमध्ये डिटेलमध्ये घेऊ. आता फक्त व्हॅलेन्सीचं मी सांगितलं. 8 वजा 7 एकच, 8 वजा 7 एकच, 8 वजा 7 कारण 5च्या पुढे आहेत नाही. त्यामुळे 8 वजा शेवटच्या कक्षेतल्या इलेक्ट्रॉनची संख्या. शेवटच्या कक्षेत काही जरी केलं तरी 7 इलेक्ट्रॉन येतात. म्हणजे व्हॅलेन्सीच्या ग्रुपची एकच आहे. ठीक आहे. त्यानंतर हे पण सांगितलेलं होतं फ्लोरीन जो आहे तो सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट आहे. मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट हा आहे फ्लोरीन. मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट या सगळ्या शक्तिशाली कोण आहे, फ्लोरीन आहे. आणि मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप म्हटला त्या पिरियडिक टेबलमध्ये मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप म्हटला ग्रुप नंबर 17वा. मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप इन द पिरियडिक टेबल 17वा. कारण की त्याला एकाच इलेक्ट्रॉनची गरज आहे. अतिशय थोड्या फरकाने ते जिंकतात मॅच. म्हणजे 7 आहे, एकच इलेक्ट्रॉन पाहिजे ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी. त्यामुळे मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट फ्लोरीन, मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप हॅलोजन्स म्हणजे 17वा.
ओके, या पद्धतीनं आपण बघितलं 17व्याची पंक्ती. यानंतर ग्रुप नंबर 16 ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलोनियम, पोलोनियम, ओल्ड स्टाईल से TPO, म्हणजे मी बरोबर लिहिलं. ग्रुप नंबर 16 ला म्हणायचे चाल्कोजन्स, नाव लक्षात ठेवा. ग्रुप नंबर 16 ला म्हणायचे चाल्कोजन्सचा अर्थ काय? ओव्हर म्हणजे काय? खनिज कुठे सापडतात? भूगर्भामध्ये, जमिनीच्या खाली. ओव्हर खनिज तयार करणारा ग्रुप. समजा ओव्हर म्हणजे खनिज, फॉर्म म्हणजे तयार करणे. खनिज तयार करणारा हा ग्रुप म्हणजे कोण आहे? चाल्कोजन्स. आलं का लक्षात? चाल्कोजन्स ग्रुप नंबर 16. कारण आपण जर बघितलं तर तुम्हाला समजा जमिनीच्या खाली तुम्हाला कळालं गोल्ड, सोन्याचे साठे आहे. मग तुम्ही सोनं काढायला जाणार लगेच, 10 रुपये बाग जेसीबी घेऊन येणार, ठीक आहे, नाही सुट्टी देणार नाही. मग काढायला गेल्यावरती काय तुम्हाला प्युअर गोल्ड मिळते का? बरं, प्युअर गोल्ड मिळते का? नाही, फक्त गोल्ड म्हणजे गोल्डच. तर गोल्डमध्ये आयर्न मिक्स असतं, कॉपर मिक्स असतं, सगळं मिक्सिंग असतं का नाही. मग ते गोल्ड जे असते किंवा कुठलाही मेटल जो जमिनीखाली सापडतो त्याला हे एलिमेंट अटॅच असतात. बरोबर. समजा तुम्हाला जमिनीखाली झिंक सापडलं, झिंक असा प्युअर कधी सापडत नाही शुद्ध, ते दुकानात शुद्ध बघा तुम्ही, ते प्युअर करून आलेलं असतं. पण जमिनीखाली झिंक असं कधी सापडत नाही. तो झिंक ऑक्साईड म्हणा किंवा झिंक सल्फेट हेच अटॅच असतात. आणि हे वेगळं करायचं ते नंतर प्रक्रिया आहे, ते 12 वर्ष. म्हणजे खनिज तयार केली, याच एलिमेंटनी खनिज तयार केली. हे मेटल बरोबर अटॅच होतात, झिंक ऑक्साईड, झिंक सल्फर, झिंक बरोबर हे अशा पद्धतीने हे अटॅच होतात. आयर्न घेतला तर FeO, त्यानंतर सल्फर घेतला तर FeS2, म्हणजे हे अटॅच होतात. हे एलिमेंट, हे जे खनिज आहे की नाही, आयर्नचं हे खनिज, झिंकचं हे खनिज, हे तयार केले. कोणी तयार केले? या ग्रुपच्या एलिमेंटनी तयार केले. झिंकचं हे खनिज तयार केले. त्यापासून हा मेटल आपण वेगळा करतो, म्हणजे झिंक वेगळा करतो, आयर्न वेगळा, ते भाग वेगळा झाला. परंतु हे झिंक ऑक्साईड, झिंक सल्फेट हे खनिज हे कोणी तयार केले? या ग्रुपनं तयार केले. आणि म्हणून या ग्रुपला काय म्हणायचे? चाल्कोजन्स किंवा ओव्हर फॉर्मिंग. ठीक आहे, त्या पद्धतीनं हे आहे चाल्कोजन्सची माहिती. मग हे सुद्धा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुपमध्ये येतात, कारण की यांना सुद्धा तुम्ही जर बघितलं, ऑक्सिजन ॲटॉमिक नंबर 8 2,6, सल्फर ॲटॉमिक नंबर 16 2 8 6. तुम्ही असं खाली खाली जरी गेलं तर शेवटचे 6 इलेक्ट्रॉन बघायला मिळणार आहे. बघायला मिळालं म्हणजे त्यांना ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची गरज लागणार आहे, अष्टक कंप्लीट करण्यासाठी. त्यामुळे हे सुद्धा इलेक्ट्रोनिगेटिव्ह येतं आहे. परंतु सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कुठलं कोण? तर हॅलोजन्स. कारण की त्याला एकाच इलेक्ट्रॉनची गरज आहे, त्याला तो मिळाला की ते स्टेबल आहे. त्यामुळे ते गरज पडतं मला इलेक्ट्रॉन द्यावा, कोणीतरी आम्हाला इलेक्ट्रॉन द्यावा, असं आहे. त्यांना किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. बरोबर. पण हे पण इलेक्ट्रोनिगेटिव्हच, परंतु त्या ग्रुपच्या नंतर सेकंड रँकवरती हा ग्रुप येणार. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये सेकंड रँकवरती हा ग्रुप येणार, नंबर 16. ठीक आहे, व्हॅल्यूज किती आहेत सांगा लगेच. 5 पेक्षा जास्त नाही म्हणल्यावरती 8 मधून 6 गेले की 2. संपला विषय. ठीक आहे, या पद्धतीनं हा ग्रुप नंबर 16. यानंतर ग्रुप नंबर 15. ग्रुप नंबर 15 ला काय म्हटलं जातं? तर निकोजन्स. PNICTOGENS. ग्रुप नंबर 15व्याचं नाव काय? निकोजन्स. 16व्याचं चाल्कोजन्स, 17व्याचं हॅलोजन्स, 18व्याचं इनर्ट गॅसेस. निकोजन्स. ठीक आहे, याच्यामध्ये भरपूर एलिमेंट येतात. NP. तुम्ही म्हणाल नसतं सर पिरियॉडिक टेबल लिहितायत, झपाझप लिहितायत, काय पाठबीट केला, काय सोपं त्याला वाक्य असतात. नाना पाटेकर ऐश्वर्या सब बिंदास्त. ठीक आहे, या पद्धतीनं म्हणजे मी आपल्या पिरियॉडिक टेबल माझ्या लक्षात हे लिहितोय. ॲटॉमिक नंबर्स देऊ शकतो, पण ते आपण लिहितो.
म्हणजे त्याला ट्रिक्स आहे 2 8 18 2 8 8 18 18 32 ॲड करत जायचं. प्रत्येकाचे ॲटॉमिक नंबर सुद्धा मी पाठ करू शकतो, म्हणजे पाठ म्हणजे काढू शकतो. मला डोक्यात ठेवायची गरज नाही बाबा ह्याचा ॲटॉमिक नंबर किती असेल, याचा ॲटॉमिक नंबर किती असेल, ते प्रोटेबल बघितल्यावरच मला येईल अशातलं भाग नाही. मला याच्याकडे ॲटॉमिक नंबर लक्षात ठेवण्याच्या ट्रिक्स आहेत ना ना ह्याच्या म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस आपल्याला माहीत असतं 1 ते 30 जनरली माहीत आहे, पण पुढचं माहिती नसतं शक्यतो. मग त्याला ट्रिकवरनं मी ते लिहित ॲटॉमिक नंबर, पण ते आपण नंतर त्याला एक लेक्चर घालून वाटलं अडचण. निट्रोजन्स ठीक आहे, हे जनरली असतात. आता तुम्हाला हे 11वीच्या लेवलला नाही आहे, 12वीमध्येच हे आहे, त्याच्यावरती एक चॅप्टर आहे पी ब्लॉक एलिमेंटवरती. तरी पण सांगतो हे जे एलिमेंट्स असतात का नाही ते सेमीकंडक्टर तयार करतात, सेमीकंडक्टर तयार करतात, सेमीकंडक्टर ग्रुप नंबर 13 तयार करतात, 15वी तयार करतात. हे जे एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये नायट्रोजन हा गॅस येतो, बाकीचे सगळे सॉलिड येतात. हा गॅस येतो, बाकीचे सगळे सॉलिड येतात. त्यानंतर नायट्रोजन गॅस आहे म्हटल्यावरती 2 मेटल्स, हे खालचे 2 आहेत, हे 2 मेटल्स, नॉन मेटल्स आणि हे मेटॅलॉइड्स येतात. ठीक आहे, एवढं याच्याबद्दल नायट्रोजनची माहिती आहे. बाकी व्हॅलन्सी वगैरे जर बघितली तर 3 व्हॅलन्सी येणार, 2 8 5. नायट्रोजन ॲटॉमिक नंबर 7 2,5. ठीक आहे, या पद्धतीने म्हणजे 8 × 5 × 3 हे सुद्धा इलेक्ट्रोनिगेटिव्ह येणार, परंतु त्यांची रँक 3 नंबरला आली. 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे ना, नायट्रोजन ॲटॉमिक नंबर 7 2,5 म्हणजे त्यांना आउटलेट पूर्ण कंप्लीट करायचे 3 इलेक्ट्रॉन पाहिजे, बरोबर का नाही. म्हणजे सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉनिगेटिव्ह हॅलोजनची, नंतर चार्कोजनची, नंतर निट्रोजनची. कारण की हॅलोजनला एकच इलेक्ट्रॉन पाहिजे होतं स्टेबल होण्यासाठी, चार्कोजनला 2 पाहिजे होते आणि निट्रोजन्सला 3 पाहिजे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिगेटिव्ह आहे परंतु कमी आहे, 3 नंबर यांची ग्रुप आहे. ठीक आहे, हा झाला ग्रुप नंबर 15वा. त्यानंतर ग्रुप नंबर 13 14वरती एक चॅप्टरच आहे तुम्हाला, त्यामुळे फक्त मी नावं सांगतो त्या ग्रुप नंबर 13 14ची काय आहे. ग्रुप नंबर 13 आणि 14 जो आहे, ग्रुप नंबर 13 आणि 14 हा बोरॉन फॅमिली याला म्हणायचं आणि कार्बन फॅमिली असं म्हणायचं. बोरॉन फॅमिली आणि याची कार्बन फॅमिली असं आपण म्हणायचं. या पद्धतीनं बोरॉन फॅमिली कार्बन फॅमिली म्हणायचं. हे जे ग्रुप्स असतात ते सेमीकंडक्टर तयार करतात, हे जे ग्रुप्स असतात ते सेमीकंडक्टर तयार करतात. ठीक आहे, हा जरा पी ब्लॉकची सगळी माहिती, पी ब्लॉकची सगळी माहिती. तर याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे डी ब्लॉक, सगळ्यात महत्त्वाचा डी ब्लॉक. डी ब्लॉकची थोडक्यात माहिती सांगतो, काही पॉईंट सांगतो. डी ब्लॉक जो आहे इट स्टार्ट फ्रॉम ग्रुप नंबर 3 टू ग्रुप नंबर 12. 3 ते 12 मध्ये डी ब्लॉक असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर ऑल द एलिमेंट्स इन डी ब्लॉक, all the elements in D block are heavy metal, heavy metal. म्हणजे 3 ते 12व्या ग्रुपमध्ये हा डी ब्लॉक येतो. डी ब्लॉकचा प्रत्येक एलिमेंट म्हणजे मेटलच, डी ब्लॉकचा प्रत्येक एलिमेंट म्हणजे मेटलच. म्हणजेच डी ब्लॉकमध्ये नॉन मेटल असू शकत नाही, मेटॅलॉइड असू शकत नाही, कुठलाही गॅस असू शकत नाही. डी ब्लॉकमध्ये सर्वच्या सर्व एलिमेंट्स कोण आहेत, मेटलचे आहेत. कारण की हेवी मेटल, हेवी म्हणजे जड मेटल, जड म्हणजे वजनाला पण जड असतात. आयर्न बघा, गोल्ड बघा, जड असतातच परंतु त्यांच्या प्रॉपर्टीज या व्हेरिएबल असतात. ठीक आहे, त्यानंतर डी ब्लॉकला काय म्हणायचं, ट्रान्झिशन एलिमेंट असं म्हणायचं, लक्षात ठेवा. ट्रान्झिशन एलिमेंट्स असं म्हणायचं. कुणाला, डी ब्लॉकला ट्रान्झिशन एलिमेंट. का ट्रान्झिशन एलिमेंट म्हणण्याची 2 कारण आहेत. पहिलं कारण त्यांची लोकेशन कुठे आहे बघा ना तुम्ही.
1 2 एस ब्लॉक, 13 ते 18 एक्सेप्ट इलेक्ट्रॉन पी ब्लॉक, आणि एस आणि पी च्या मध्येच 3 ते 12 येते ना. एस ब्लॉक आणि पी ब्लॉकच्या मध्येच 3 ते 12 येते. तुम्हाला मी सांगितलंय पिरियड टेबल घेऊनच व्हिडिओ लेक्चर बघायचं. 3 ते 12 च्या मध्येच येते लोकेशन, बरोबर, म्हणजे मध्यभागी लोकेशन येते. म्हणून दुसरं रिझन, ते शो सिमिलर प्रॉपर्टीज एस अँड पी ब्लॉक. दे शो सिमिलर प्रॉपर्टीज ॲज लाईक एस अँड पी ब्लॉक. म्हणजे ते एस ब्लॉकच्या काही आणि पी ब्लॉकच्या काही प्रॉपर्टीज दाखवतात. कोण? डी ब्लॉकवाले. डी ब्लॉकवाले जे इलेमेंट्स आहेत ते एस आणि पी या दोघांच्या काही प्रॉपर्टीज दाखवतात. त्यामुळे त्यांना म्हणायचं ट्रान्झिशन इलेमेंट. ट्रान्झिशन इलेमेंट असं म्हणायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर डी ब्लॉकवाले जे असतात ते कलर्ड कंपाऊंड तयार करतात. कलर्ड कंपाऊंड तयार करतात. त्यानंतर पॅरामॅग्नेटिक असतात. पॅरामॅग्नेटिक असतात. कलर्ड कंपाऊंड तयार करतात, पॅरामॅग्नेटिक असतात. त्यानंतर व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. हेच एक्सप्लेनेशन देतो, डोंट वरी अबाउट दॅट. व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट, व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. पॅरामॅग्नेटिक असतात आणि कलर्ड कंपाऊंड तयार करतात. सिंपल. पहिलं एक्सप्लेनेशन देतो, कलर्ड कंपाऊंड तयार का करतात? तर एखाद्या वस्तूला कलर जो दिसतो, एखाद्या ऑब्जेक्टला जो कलर दिसतो तो कुणाच्या कृपेमुळे असतो? तर या डी ब्लॉक इलेमेंटच्या कृपेमुळे असतो. डी ब्लॉक इलेमेंटच्या कृपेमुळे असतो. कलर्ड कंपाऊंड हे तयार करतात. कलरलेस नव्हे, कलर्ड कंपाऊंड तयार करतात. म्हणजे डी ब्लॉकचे भरपूर सिरीज येतात. म्हणजे 3D सिरीज, 4D सिरीज, 5D सिरीज. आपण त्यापैकी 21 ते 30 तुम्हाला माहिती आहे 3D सिरीज. स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅलेडियम, क्रोमियम, मॅंगनीज. 21 ते 25 झाले. 26 कडे लिहितो. निकेल आणि झिंक. हे 26 ते 30. 26 ते 30 म्हणजे हे 3D सिरीज तिसऱ्या ग्रुपची. पुन्हा 4थ्या, 5व्या, 6व्या, 7व्या, 8व्या, 9व्या, 10व्या, 11व्या, 12व्या लिहायचं. हे फक्त पहिलीची लिहिली आहे 3D. मग या 3D सिरीजमध्ये 10 इलेमेंट येतात. 10 इलेमेंट येतात, बरोबर. मग हे जे इलेमेंट आहेत हे कंपाऊंड तयार करतात. कंपाऊंडची कन्सेप्ट झाली आहे. इलेमेंटच्या कॉम्बिनेशन जे गोष्ट तयार होते त्याला कंपाऊंड म्हणतो. मग हे जे इलेमेंट्स आहेत यांचे कंपाऊंड जर बनवले तर ते कलरच असतात. म्हणजे ग्रीन असेल, येलो असेल, रेड असेल, ऑरेंज असेल, जे काय असेल, पण कलरच, कलरलेस नाही. अलग लक्षात. पण हे जे काही इलेमेंट आहेत 3Dचे अजून असे डी ब्लॉकचे भरपूर इलेमेंट्स आहेत. तुम्ही मोजा किती आहेत ते कलर्ड कंपाऊंडच तयार करतात. कलर्ड कंपाऊंडच तयार करतात. ठीक आहे. या पद्धतीने सचिन तेंडुलकर मेरिट लेवल मॅन फेमस क्रिकेट नॅशनल क्रिकेट झोन म्हणजे 21 ते 30 या पद्धतीने ते आहे कलर्ड कंपाऊंड. त्यानंतर पॅरामॅग्नेटिक असतात. पॅरामॅग्नेटिकची कन्सेप्ट जर तुम्ही ऐकली असेल तर पॅरामॅग्नेटिक बघा, तुम्ही ऐकले का? डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक, अँटीफेरोमॅग्नेटिक. किंवा नसेल डायमॅग्नेटिक म्हणजे मॅग्नेटिक फील्ड पासून रिपल्शन दाखवणारे डायमॅग्नेटिक. पॅरामॅग्नेटिक म्हणजे मॅग्नेटिक फील्ड वीकली अट्रॅक्ट, थोडे थोडे अट्रॅक्ट होणार. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड जर अशी दिली, समजा माझ्याकडं स्कॅन्डियम आहे किंवा टिटॅनियम आहे आणि त्याला मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली तर तो अट्रॅक्ट होणार, तर पॅरामॅग्नेटिक म्हणायचं. संपला विषय. समजा हे फडकं म्हणजे माझी मॅग्नेटिक फील्ड, गरीब माणूस बरं का, समजून सांगण्यासाठी एक्झाम्पल देते की म्हणजे मॅग्नेटिक फील्ड. किंवा म्हणजे बाबा काय म्हणजे आपण आयर्न, आयर्न समजतेच की तुम्हाला. आयर्न समजतेच की आयर्न आणि लोह चुंबक झालं काय तर. किंवा आयर्न थोडं असं तर आयर्न म्हणायचं बरं का, मी म्हणतो. किंवा लोह चुंबक पडक्याला अट्रॅक्ट होणार का नाही, म्हणजे काय पॅरामॅग्नेटिक. अलग लक्षात. हे डी ब्लॉकमध्ये सगळे पॅरामॅग्नेटिक असतात. हे सगळे सिरीज 3D सिरीज फक्त काढले. 3 ते 12 मध्ये ग्रुपमधले जेवढे इलेमेंट्स होतील तेवढे पॅरामॅग्नेटिकच असणार. पॅरामॅग्नेटिकच असणार. पॅरामॅग्नेटिक म्हणजे मॅग्नेटिक फील्डला अट्रॅक्ट होणार आहे. जसं लोखंड मॅग्नेटिक फील्डला अट्रॅक्ट होऊ शकतो तसं हे सगळे पण होतातच. 3 ते 12 ग्रुपमध्ये सगळे इलेमेंट मॅग्नेटिक फील्डला अट्रॅक्ट होतातच, म्हणून ते पॅरामॅग्नेटिक आहे. ठीक आहे. व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे आता
तुम्हाला कसं सांगूया, एक्झाम्पल देतो तोपर्यंत याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा नोट डाऊन करा. स्क्रीनशॉट घ्या किंवा नोट डाऊन करा. आता मी लिहितो व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. तर फॉर एक्झाम्पल स्कॅन्डियम. आता स्कॅन्डियम ॲटॉमिक नंबर 21 कॉन्फिगरेशन तुम्हाला इथे येते बघा. 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d1 4s2 3d1. ओके. आणि साधं कॉन्फिगरेशन याचं म्हटलं तर 2 8 8 8 9 16 18 20 आणि 21 20 आणि 21. अलग अलग बघा असं कॉन्फिगरेशन आहे साधं. 2 8 8 2 8 18 32 33 आपण जे शिकलो. आता याची किती इलेक्ट्रॉन देऊ शकतो? हा 1 इलेक्ट्रॉन देऊ शकतो किंवा एस मध्ये सुद्धा 2. कमीत कमी शेवटचे कसे किती इलेक्ट्रॉन असेल? 1 इलेक्ट्रॉन हा देऊ शकतो. जेवढे इलेक्ट्रॉन देतो तेवढा पॉझिटिव्ह चार्ज येतो, ते लक्षात ठेवा. जेवढे इलेक्ट्रॉन देतो तेवढा पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि जेवढे इलेक्ट्रॉन घेतले जातात तेवढा निगेटिव्ह चार्ज येतो. 1 देऊ शकतो. अजून द्यायचे म्हटले तर जास्तीत जास्त याच्यातले 2 देऊ शकतो, म्हणजे +2 +3. टोटल किती आहे? 2 आणि 3. म्हणजे हा मॅक्झिमम 3च इलेक्ट्रॉन देऊ शकतो एखाद्याला. माझ्याकडे 10 रुपये पण मी मॅक्झिमम 3च रुपये देणार. माझ्याकडे किती रुपये जातात? 21 रुपये समजा. माझ्याकडे 21 रुपये, मी तुम्हाला रुपये किती देणार? मॅक्झिमम 3च रुपये देणार. कारण की ते मला 3 रुपये मला गरजेचे नाही. गरजेचे नाही म्हणून ते 2 आणि 1 3. काय गरजेचे नाही त्याचं एक्सप्रेशन रेडॉक्स रिएक्शन बघा. फक्त आता तेवढं लक्षात ठेवा, या शब्दात पडतं. त्या शब्दाचं एक्सप्रेशन फक्त देतो. 3 रुपये देतो. जेवढे रुपये देतो तेवढा पॉझिटिव्ह चार्ज. 3 रुपये देतो +1 +1 +3 असं म्हणून व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतो. दुसरं एक्झाम्पल घ्यायचं तरी सेम. स्कॅन्डियमच्या नंतर टिटॅनियम. टिटॅनियम ॲटॉमिक नंबर किती? 22. ॲटॉमिक नंबर किती? 22. 22 म्हणा 2 8 8 2 2 1s2 2s2 3s2 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 4s2 3d2. आता किती रुपये देऊ शकतो? पहिल्यांदा डीचे 2 रुपये दिले. 1 रुपया नंतर दुसरा रुपया, तिसरा रुपया, मग चौथा रुपया. 1 रुपया दिला, 1च रुपया दिला तर +1. 2 रुपये दिले तर +1 +2. 3 रुपये दिले तर +1 +2 +3. आणि 4 रुपये देऊ शकतो म्हणजे +1 +2 +3 +4. म्हणजे हे व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतो. व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतो. व्हॅलेन्सीवर ऑक्सिडेशन स्टेट काढली जाते. फक्त तुम्ही आता कन्फ्युज होऊ नका. इलेक्ट्रॉन दिले, जेवढे इलेक्ट्रॉन येतो तेवढा पॉझिटिव्ह चार्ज येतो, त्याला ऑक्सिडेशन स्टेट म्हणायचं. म्हणून +1 +2 +3 +4 या पद्धतीने व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट प्रत्येकाची येऊ शकते. आता या पॉईंटवर तेवढंच पकडा, कारण की अजून लय मोठं चॅप्टर आहे. जेव्हा चॅप्टर आहे आपल्याला रेडॉक्स रिएक्शन, आपण त्या वेळेला ते क्लिअर करू. ठीक आहे. म्हणजे आत्ताच्या लेक्चरला आपलं एस पी आणि डी ब्लॉक पर्यंत कंप्लीट झालं. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरला आपण एफ ब्लॉक एलिमेंट्स जे आहे त्याच्याबद्दल माहिती बघूया. होपफुली यू अंडरस्टूड दिस. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर we will discuss about some next point. Thank you.